नमस्कार तुम्हा सर्वांना. हे बघा, आज आम्ही बेसन बनवत आहे आणि ज्वारीच्या भाकरी. कारण की आम्ही बेसन बनवत आहे फक्त म्हणजे 2 माणसाचं. गावाकडे चून पण बोलतात, चून किंवा बेसन. हे मी 1 टमाटर घेतलं आणि 1 कांदा, थोडी कोथिंबीर, 4-5 हिरवी मिर्च आणि लसूण. चला आता लसूण घेऊ कुटून आणि मिरच्या घेऊ थोड्या कापून. व्हिडिओ पूर्ण बघा. कसं बेसन बनवता, कारण की आमच्या घरचे ड्युटीवर राहतात. कधी मध्ये जर त्यांना असं काही खावं वाटलं तर मला ते सारखे विचारत राहतात की बेसन कसं बनवतात, कढी कशी बनवतात. तर मग मी सांगते ऐकून. तर आता सांगायचं काही काम पडणार नाही, व्हिडिओ बघतील. हे बघा, हे बघा, याच्यात आम्ही लसूण टाकलेलं आहे. तेल टाकलं आणि लसूण टाकलं. तेल काय तपलं नाही अजून, सुरुवातच झालेली आहे. हे बघा, जिरं, थोडं जिरं टाकून घेऊ. आणि हे जिरे आणि बेसन मस्त लागते. नको पिलू. दोन माणसासाठीच बेसन बनवत आहे, पण मग कसं मिरची थोडी तुम्हाला जास्त दिसेल, आम्हाला तिखट लागते म्हणून थोडी जास्त घेतली मिरची. हे बघा, लसूण आणि आता टाकून कांदा. हे बघा कांदा. हे झाला कांदा टाकून. हे घेऊ आता याच्यात हिरवी मिरची टाकून. टाकली याच्यात हिरवी मिरची. थोडा वेळ हिरवी मिरची पण होऊ देऊ आपण. आता टाकून टमाटर आणि थोडा कोथिंबीर बी. थोडं कोथिंबीर बी टाकून घेतलेलं आहे. चमच सॉरी लागलं का बाळा. हे बघा, आता थोडी हळद आणि चवीनुसार नमक. आता एकदा टाकलं, परत टाकायचं काही काम नाही. हे बघा किती मस्त झाला बेसनचा तडका. हे बघा, एकदम मस्त झाला. आता हे बघा, याच्यात पाणी टाकून घेऊ थोडं.
आता याच्यात कसं म्हणजे कोणी हाटून बेसन करते. त्या गावाकडं असं आंधण टाकायचं आणि वरतून बेसन टाकायचं आणि एक काडी राहते बघा, तुम्हाला माहिती आहे का काय, तुरीची. गावाकडं माझी आई तर तुरीच्या काडीनीच अशी म्हणजे हाटायची. कोण कोण आत्तापर्यंत म्हणजे कोणाची आई असं गावाकडं कोण तुरीच्या असं काडीने बेसन हाटते ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. माहिती ते पण सांगा. नाही की माझी आई तसं म्हणजे असं तुरीच्या काडीनीच बेसन फिरवते वरतून टाकून. पण आता मी तसं नाही करणार. खरं तर म्हणजे ते वरून जर टाकलं तर माझ्यानं तसं काय माहिती, कधी बनवलं नाही मी आता हे आंधण टाकलं थोडं. आता मी घेतो बेसन पीठ आणि थोडं बेसन पीठ घेऊन भिजवते मी त्याला, मग त्याच्यात टाकते. हे बघा आता अन्नाला उकळी आली आणि जसं की आपल्या जे माणसानुसार बेसन घेतलं मी, थोडं याच्यातनी पाणी टाकलं आणि भिजवून घेतलेलं आहे बघा. म्हणजे हे ते भांडे खरकटी केल्यापेक्षा उकळी होती त्याच्यातनीच थोडं टाकून घेतलं. आणि हे बघा आता याच्यात टाकून घेऊ. हो मम्मी. हे बघा किती मस्त आंगण बी आले बघा. घ्या आता याच्यात टाकून. कसं कोणी हळूहळू पण टाकते, पण जास्त होतं असं वरून जर समजा जर आपल्याला हटायचं असलं बेसन तर मग असं हटत राहायचं आणि एका हाताने टाकत राहायचं. आणि मी कसं भिजवून टाकलं तर मग मला काय तसं करायचं काम पडलं नाही. कोणी जसं मी तडका केला तसा तडकासुद्धा करतात. मी कधी तसं केलं तर ते पण टाकेल चटणी आणि म्हणजे असं तडका बनवून त्याच्यातनी डायरेक्ट बेसन भिजवून टाकतात. तुमच्याकडं कसं करतात ते सांगा आम्हाला बेसन कमेंटमध्ये नक्की, कसं करतात कसं नाही. हे बघा आता हे असे म्हणजे उकळी आल्यासारखं झालं ना की बेसन झालं. हे बघा जास्तीत जास्त ना हे असे जर कण्या जर आल्या ना याच्यावर, हे बघा असे बारीक बारीक पुळ्या, यानं ना लई चवदार बेसन बनते. हे बघा छोटे छोटे आले आहेत ना. हे बघा हेच झालं आता आपलं आता बेसन तयार. एकदम पुन्हा एकदम म्हणजे असं सोपी पद्धत आणि फटकन तयार होण्याजोगं. आणि बेसन एक अशी चीज आहे घरी जर समजा कधी जर कोणी जर आलं तर उपाशी जाऊ शकत नाही, लगेच 5 मिनिटात तयार होते. आता होतं असं कसं आता गावाकडं तर कामं चालू राहतात तर मग हे बनवणं सुरूच राहते. हे बघा झालं आता आपलं बेसन तयार. चला आता आज टाकू आता ज्वारीच्या भाकरी. बघा जरासं कोथिंबीर होती ती पण टाकलेली आहे वरतून. आता घेऊ उतरवून याला. चला मग घेतलं आता आम्ही ज्वारीचं पीठ चाळून. ज्वारी पण नाही समजा बेरड म्हणतं ते, आमच्या गावाकडे बेडीचं म्हणतं. म्हणजे ज्वारी आणि उडदाची डाळ म्हणजे उडीद मिक्स आहे त्याच्यातनी, त्याची भाकर चालू आहे.
हे बघा, याच्यात नमक टाकून की म्हणजे नमक टाकलं ना की ही भाकर लई मस्त लागते खायला, अशी चविष्ट. तू पण टाकलं. हे बघा असं सुरू राहते आमचं. आमच्या पिल्लीनं पण टाकलं मला न विचारता. लय टाकलं का बाळा? का थोडं? नाही टाकलं मी, एकच. हे बघा पीठ, चला आता भिजवून घेऊ. हे बघा असं थोडं थोडं पाणी टाकून असं पीठ भिजवत घ्यायचं. एकदम असं म्हणजे भडकन नाही उडायचं, पट लावू शकते जसं लागेल असं. आणखी पहिलं म्हणजे चटणी कसं आपलं उडदाची डाळ टाकेल्याने तर एकदम थोडं थोडं पाणी पाहिजे, नाही तर मग एकदम चिकट होईल असं पातळ. पण हे जास्त भिजवून नाही ठेवायचं, म्हणजे की जसं की 2 भाकरी पुरतं फक्त. दोनच भाकरी पुरतं भिजवून घेतलं. हे बघा मी पण 2च भाकरी पुरतं आहे. थोडं होते तर हे बघा, हे कसं कोणी हातावरल्या करते, पण हे हातावरल्या अशा, आणि मी थापटून बनवते. म्हणजे हातावर येते पण थोडीफार, जास्त तर नाही. मग ही घ्यायची अशी थापटून, नाही खाली चिटकत. थोडं पीठ टाकलं की नाही हाताला चिटकत. तर ही बघा, ही झाली आता तयार. हे तावा, आता बघा हे घेतो हातावर. थोडं जे पीठ लावलेलं राहते पाठीमागं ते थोडं झटकून घ्यायचं. जर असलं जास्त तर माझ्या ह्याला बिलकुल नाही आहे असं. हे बघा, थोडं वरतून पाणी लावून घ्यायचं. चला आता दुसऱ्या भाकरीची तयारी करू. हे बघा एकदम पातळ पण आहे आणि भाजणी बघ किती मस्त वेगळं आहे. होता असो ज्वारीची भाकर असो या पापड असो, गॅसवर भाजू नका, तव्यावरच भाजा, वेळ लागते. हे बघा आता ही पण एक तयार झालेली आहे. हे बघा काळी काळी दिसते ना तुम्हाला, याच्यातनी उडदाची डाळ टाकेल आहे आम्ही. ज्वारीमध्ये उडदाची डाळ मिक्स. ही भाकर कधी खाल्ली नसेल तर खाऊन बघा. या थोडं नमक टाकायचं, 1 नंबर भाकर लागते खायला. विचार कसाल की बुवा असं की तावा काळा, कढई काळी. कढई तर मुद्दाम मी म्हणजे गावाकडून आईला मागवून घेतली होती आईपासून, कारण की त्या कढईमधली म्हणजे भाजी मला आवडते. आणि लोखंडाची कढई आहे, त्यातनी भाजी पण मस्त होते. एकदम जुनी आहे गावाकडची. आणि तावा तर आहे समजा इकडंच गेलाय का तावा तर, पण घासला ना की याच्यावर नॉर्मल चपाती आहे ती खूप जळते त्याच्यामुळं. हे बघा किती मस्त भाकर भाजली, जशी पाहिजे तशी.
आम्हाला आता कडक पाहिजेत होती म्हणून आम्ही थोडी कडक भाजली, कारण की बेसन आहे ना, मग त्याच्यासोबत कडकच चांगली लागते. चला मग राहिलेली म्हणजे स्वयंपाक झाला का नाही, की भाकरी वगैरे झाल्या करणं, किंवा भांडे घेतले राहिलेले घासून. आता म्हणलं चला किचन वाटा निर्मळ करावं. हे बघा किचन वाटा आता निर्मळ करून घेतलेला आहे. गॅस थोड्या वेळाने आता घासून. हे बघा आमच्या दीदीले बेसनासोबत कांदा खायचा होता, तिने स्वतःहून कसा कापून घेतला. म्हणजे तिच्या मनाने मस्तच कापलेला आहे. हे आमच्या बायडीने कापला. चला बघा आता आमचं जेवण झालं रेडी. आता आमच्या बाबाला द्यायचं आहे वाढून. हे बघा आता आमची बेसन आणि ज्वारीची भाकर झाली तयार. चला कोणाकोणाला आवडली, कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि बेसन आणि ज्वारीची भाकर खायला नक्की या. हे बघा आता संपला आमचा ब्लॉग.